फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण ड्रायक्लीनच्या साड्या घरी कशा धुवायच्या किंवा महागड्या सिल्कच्या साड्या घरी कशा धुवायच्या ते बघणार आहोत. ते पण चुटकीसरशी आणि कमीत कमी खर्चात आपल्याला या साड्या धुवायच्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की माहिती होईल की साड्यांचा रंगही जाणार नाही. मी यासाठी आपण या व्हिडिओमध्ये खास टिप अशा आम्ही शेअर केलेले आहे तुमच्यासाठी. आता बघू शकता तुम्ही, ही साडी मी 5 ते 6 वेळेस मी ही साडी घातलेली. तर ही साडी घातल्यानंतर आता बघू शकता बरीच अशी खाली पण मळालेली, ती काट मळालेले आहे तिचे. बराचसा फॉलचा आपला भाग असतो तो खाली लोळतो बऱ्याच वेळेस साडी घातल्यानंतर आणि ती मळते आणि तिचा कलरही जाण्याची भीती असते. मग बाहेर धुवायचे म्हटले तर 400 ते 500 रुपये आपल्याला साडी धुवायला ड्रायक्लीनला द्यायला लागतात. तर मग कमीत कमी खर्चात आपण ही साडी धुणार आहोत. तर यासाठी मी काय काय वस्तू वापरलेल्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता साडी आपण काय करायची, घेतलेली अगोदर बादलीमध्ये अर्धा बादली आपण पाणी घेतलेलं आहे. तर हे साधंच पाणी आहे आपलं, त्याच्यात अगोदर आपल्याला ही साडी बुडवून घ्यायची. तर याच्याने काय होणार आहे, जे आपल्या साडीला धूळ लटकलेली किंवा चिखल मळ वगैरे काय असेल तर ते पाण्यामध्ये निघून जाईल. आणि साडी धुताना शक्यतो आपलं ब्लाऊज वेगळं धुवायचं आहे आणि साडी वेगळी धुवायची. कारण काय होतं, साडीचा रंग बराच वेळेस वेगळा राहतो, ब्लाऊजचा वेगळा राहतो. मग एकमेकांना त्यांचा कलर चिटकायला नको म्हणून आपण ते वेगळे वेगळे भिजत घालायचे किंवा वेगळे वेगळे धुवायचे. आता ही साडी मी त्या पाण्यात टाकली म्हणजे त्याचा फॉल वगैरे आहे तो थोडंसं हाताने रगडून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यातली माती वगैरे असेल ती निघून जाईल. आणि नंतर मग हलक्या हाताने आपल्याला ती पिळून घ्यायची. आता बघू शकता अशी पिळून मग ती एक साईडला मी दुसऱ्या बादलीत ठेवणार आहे. आता आपण ज्या साडीला कलर जातो तर त्यासाठी आपण एक वस्तू वापरणार आहोत. तर तुम्हाला ते पुढे व्हिडिओत दाखवतेच मी. ते एकदम सोप्या पद्धतीने आपल्या साडीचा कलर जायला नको आणि कमीत कमी खर्चात आपली ड्रायक्लीन होणार आहे ही साडी. तर हे ऑनलाईन मी हे प्रोडक्ट मागवलं आहे. तर ऑनलाईन तुम्हाला कोणत्याही याच्यावर भेटून जाईल ते. तर आता बघू शकता हे मी कापून घेते मी. तर याच्यात मी ते आपले एक प्रोडक्ट मागवलेलं आहे, मग त्याच्यात आपल्याला हे 3 पाकिट आलेले. तर बघू शकता हे कदमचे डाय फिक्सर, म्हणजे तुम्ही कपड्यांना, कॉटनच्या कपड्यांना कलर करतानाही वापरू शकता किंवा ज्या साड्यांचा, सिल्कच्या साड्यांचा रंग जातो तर त्याच्यासाठी कलर फिक्स करण्यासाठी हे डाय फिक्सर वापरू शकता. ऑनलाईन तुम्हाला कुठेही भेटू जातात. आता हे कदमचं घेतलेलं आहे मी आणि बऱ्याच कंपन्यांचे राहतात, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आता यासाठी आपण काय केलेलं आहे, जवळजवळ 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि ती साडी आपण साध्या पाण्यातून पिळून बादलीत बाजूला घेतलेली. मग आता हे काय करायचं, हे पाकिट आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता हे लिक्विड फॉर्ममध्ये येतं, म्हणजे पातळ येतं ते लिक्विड, ते आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि पूर्ण एक पाकिट आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आता हे ऑनलाईन मी मागवलेलं होतं, जवळजवळ ते 95 रुपयाला मागवलेलं आहे, 93-95 रुपयाला असेल ते. तर ते मागवलेलं होतं, त्याच्यात 3 पाकिट आलेले, म्हणजे तुमच्या 3 साड्या आरामात धुवून होतात. आता बाहेर जर तुम्हाला या साड्या धुवायला द्यायच्या म्हटल्या तर एक साडीला कमीत कमी 250-300 रुपये तरी लागतात तुम्हाला ड्रायक्लीनच्या साडीला. आणि ते पण गॅरंटी घेत नाही साड्यांचं, डायरेक्ट सांगता तुमच्या कपड्यांचा कलर जाण्याची गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही किंवा तेलकट डाग निघणार नाही, डायरेक्ट सांगता. मग अशा पद्धती, त्याच्यापेक्षा मग आपणच घरी धुतलेल्या काय वाईट ह्या साड्या. तर ह्या पद्धतीने तुम्ही साड्या धुवू शकतात. आता ह्याच्यातून काढून घेतली मी आणि ह्या आपल्या डाय फिक्सरमध्ये आपल्याला ती या पद्धतीने अशी भिजत घालून द्यायची आणि कमीत कमी अर्धा तास आपल्याला ही साडी याच्यामध्ये अशी भिजवून घ्यायची, म्हणजे पूर्ण त्या पाण्यात आपली ती एक साडी भिजली पाहिजे. आता पुढे आपल्याला मी ना, जर तुम्हाला तेलकट साडीचे डाग जाण्यासाठी व्हिडिओ पाहिजे असेल आणि त्याच्यावर कसे कसे उपाय करायचे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला का तुम्हाला तो व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवेल. आता हे आपण अर्धा तास तसंच ठेवलेलं आहे आणि नंतर मी मार्केटमधून मी रिठा आणलेले आहे. आता या 50 रुपयाच्या पावशेर रिठा येतात. तर त्या पावशेर रिठांमध्ये तुमच्या आरामात 4 ते 5 साड्या धुतल्या जाणार आहे, जास्त पण कमी नाही. मग आता या ऑनलाईनही भेटतं. आता मी तर ऑनलाईन मागवल्या होत्या, मला वेळ नाही एवढा आणायला जायला, त्याचे मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. मग आता हे आपण पाकिट कापून घेऊ, पण शक्यतो रिठाची पावडर वापरू नका. नाही तर मग तुम्ही म्हणशाल ते दळायचा ताण नको किंवा याचा ताण नको म्हणून तुम्ही पावडर मागशाल. पावडर ही भेसळ येते, त्याच्याने ना शक्यतो अख्ख्या रिठा घ्या, म्हणजे मग फायद्यात राहाल. आणि आता बघू शकता हे 7 ते 8 रिठा आपल्याला 8 घेतलेले आहे मी, 7 ते 8 रिठा घेतलेले आहे. आणि मस्त बघू शकता एकदम असे मोठे मोठे पीस भेटलेले, ते एकदम छान अशा रिठा भेटलेल्या आहेत.
तर मग हे आपल्याला काय करायचे आहे, फोडून घ्यायचे आहे. आता बघू शकता हा दाना पाहिलं ना तुम्ही किती मोठा आहे, एकदम सांबोरासारख्या अशा मोठ्या मोठ्या त्या रिटा आहे. त्या फोडून घ्यायच्या एक एक करून. या सगळ्या रिटा आपल्याला अशा फोडून घ्यायच्या. आता या सगळ्या आपल्या ह्या रिटा फोडून झालेल्या आहे. आणि ह्या बिया आहे ना आपल्याला त्या फेकायच्या नाहीये. आता त्या बियांचा उपयोग काय सांगते मी तुम्हाला. का गार्डन असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला, किंवा शेत असेल, किंवा जंगल असेल, जिथं नाही तिथं तुम्ही ह्या बिया लावून देऊ शकता. कारण पुढची आपली जी येणारी पिढी आहे त्यांना आयुर्वेदाचं महत्त्व माहीत राहणार नाही. का रिठाचं झाड काय असतं तेच माहीत राहणार नाही. आता मी माझ्या लहानपणी बघितलेलं होतं, तर त्याच्याने आता ते रिठाचे झाडं दिसत नाही, आता सगळं विकत घ्यावं लागतं. तर मग त्यासाठी त्या बिया आपण लावून द्या, त्याची झाडं आपोआप तयार होतील. आता हे पाणी घेतलेलं आहे ग्लासभर, 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचे आणि त्याच्यात ह्या रिटा आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि गॅसवर उकळायला ठेवून द्यायचे आहे. आता कमीत कमी ते पाणी आटेपर्यंत, किंवा म्हणजे तुम्ही त्या रिठाच्या आहे टाकलेल्या तर त्या मऊ होईपर्यंत, म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं उकळायचंय. 5-1 मिनटं चांगलं उकळून घ्यायचंय. आता तुम्ही जर त्याची पावडर तयार करून घेतली तर मग ते गाळणीने गाळून मगच आपल्याला पाण्यात मिक्स करायची, समजलं. मग नाही तर मग काय होईल, सगळ्या तुमच्या कपड्यांना ते रिठाची पावडर सगळी चिटकून जाईल. तर मग गाळणीने गाळून मगच ते पाणी ओतायचं. आता हे मी माझ्या मोठे मोठे तुकडे घेतलेले, मग हे मी डायरेक्ट आता ते पाण्यात टाकणार आहे. आणि थोडंसं आपल्याला ते हाताने कुस करून घ्यायचंय, म्हणजे ते साड्यांना लटकणार नाही. कारण ते तुकडे मी वरच्यावर काढून घेईल, असे हाताने कुस करून घेईल आणि वरच्यावर असे काढून घेईल. आता बघू शकता या पद्धतीने आपल्याला ते हाताने कुस करायची. आणि मग जो चोथा निघतो तो काढून घेतलेला आहे बघा मी त्या पातेल्या साईडला. आणि ते पाणी आपलं मिक्स करून घेतलं, ज्या पद्धतीने आपण वॉशिंग पावडर मिक्स करतो ना त्या पद्धतीने त्याचा फेस करायचा आहे. आणि ती साडी आपली व्यवस्थित अशी मोकळी करून ते पाण्यामध्ये भिजत टाकायची. तर सगळी मोकळी करून घेतलेली मी ही साडी. आणि मग डायरेक्ट त्या रिठाच्या पाण्यात आपल्याला भिजत टाकून घ्यायची, व्यवस्थित अशी मोकळी करून. या रिठाच्या पाण्यातही आपण नंतर मग कमीत कमी अर्धा तास आपल्याला टाकायची. आता हे डाय फिक्सरमधून आपण काढून घेतलेली बरं का, अर्ध्या तासानंतर डाय फिक्सरच्या लिक्विडमधून काढून घेतलेली आहे. आणि मग आता आपण रिठाच्या पाण्यात आपण ही परत अर्धा तास भिजवणार आहोत, म्हणजे 1 तास आपल्याला द्यावा लागतो ही साडीला. मग ती अर्धा तास भिजवायची, चांगली खालीवर करून व्यवस्थित अशी भिजवायची. आता तुम्हाला रिटा नसेल वापरायच्या तर तुम्ही एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरू शकता. मग त्याच्यात शिकेकाईचे पण शॅम्पू येतात बरेच, आता बाजारात बऱ्याच प्रकारचे शॅम्पू येत आहे. पण ज्याच्यात डिटर्जंट बेस नसेल असा शॅम्पू तुम्ही साड्या धुवायला वापरू शकता. आता तुम्ही बघू शकता हे खालचे काट वगैरे जर राहताना त्यांना बऱ्याच वेळेस धूळ लागलेली राहते, माती राहते, खराब झालेलं राहता. मग हलक्या हाताने ती चोळून आपल्याला धुवायची आणि साडी अल्लाद हाताने धुवायची. कारण सिल्कच्या साड्या काय होतात, लगेच त्यांचे धागे निघतात किंवा खराब होतात, त्या डॅमेज होतात. मग त्याच्याने हलक्या हाताने आपल्याला ती धुवायची. आणि आता अर्धा तास आपण ही साडी तशीच भिजू देऊ. मग आता अर्ध्या तासाने पुन्हा आपण ही साडी ते रिठाच्या पाण्यातून काढून घ्यायची, व्यवस्थित चांगली थोडीशी अशी घट्ट पिळायची, म्हणजे जास्त जोर लावून पिळायची नाही, तर त्याचे धागे तुटतात. आणि नंतर मग चांगल्या पाण्यात आपल्याला ही धुवायची. आता बऱ्याच वेळेस काय होतं, बाहेर रोल प्रेसला देतात तर ते चुकूनही द्यायचे नाही, ते सिल्कचे साड्यांचे धागे ओढले जातात, मग आपल्या साड्या खराब होतात. आता बघू शकता मी ती धुतल्यानंतर चांगली झटकून थोडीशी पिळून घेतली आहे आणि दोरीवर मोकळी करून पसरवली, म्हणजे चांगली वाळली. मोकळी करून पसरवली म्हणजे झटपट वाळते, त्याचे धागेही खराब होत नाही, काही नाही. तशी मस्त आपल्या या साडीला छान अशी चमक आलेली आहे आणि एकदम शायनिंग आलेली आहे, एकदम मऊ अशी साडी तयार झाली. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि घरच्या घरी माझ्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही या साड्या ड्राय क्लीन करून बघा, कारण तुमचे पैसे भरपूरच वाचतील. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.